सामन्याला सुरुवात होईल पहिल्या सत्रासाठी खरं तर आवाज आपण ऐकूया आमचे समालोचक मित्र स्वप्नील पवार. हॅलो चेक. स्पर्धेची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आपण पाहिला गावदेवी सोनखार आणि त्यांच्या विरोधामध्ये महेश्वर मोरा संघानं पहिला विजय इथून मिळवला आणि पुढच्या फेरीमध्ये खरं तर प्रवेश निश्चित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच खरोशी त्यांच्या अगेन्स्ट स्मिथ 11 खारपाडा या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला सामना सुरू करा. पहा पहिला बॉल ज्या ठिकाणी डिलिव्हर होईल टाइम देखील अलर्ट असणार आहे. पहिल्या 3 षटका आहेत ना ते तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. जर एखादा मिनिट एक्स्ट्रा घेतला तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. या विशेष सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॉस जिंकलाय खरोशी संघानं. टॉस जिंकला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले स्मिथ 11 खारपाडा या संघाला. चला टाइम अलर्ट आहे आणि टाइमर आता ऑन होणार आहे. चला मॅच लगेच सुरू करा. खर तर 8:44 आता घड्याला तर वाजलेत आणि टायमर देखील ऑन झालाय. त्याच्यामुळे प्लीज सहकार्य करा आणि मॅच सुरू करा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आजही स्पर्धा ही कव्हर केली जाणार आहे. आज स्पर्धेची तिसरी रात्र. मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी. इथे बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगला फटका. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक धावतायत बॉल पर्यंत आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटला गेले, कट केलं होतं बॉलला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळतील. संघाचं आणि वैयक्तिक अकाउंट देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर रुपेशजी पाटील आणि परमेशजी पाटील सर यांचा आवाज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकणार आहोत. दोन्ही समालोचकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. ऑफिशियल पंच इथे मात्र फिरून खेचलाय. या बॉलला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने आलेला सीमारेषेच्या बाहेर चौकार. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण ऐकलं तर या स्पर्धेचे शूरवीर शंभूराजे चषकाचे दमदार आयोजक निशाकर घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय संजयजी घरत आणि लीलाधर म्हात्रे आणि ऍडव्होकेट आदरणीय जगदीशजी पाटील यांच्याच नावानं मात्र हा टायटल सॉन्ग या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अखंड मात्र चालणारी 6 दिवसाची स्पर्धा अगदी डे नाईट स्वरूपामध्ये मात्र पाहायला मिळाली. आज आजच्या रात्रीमधलं मात्र धमाकेदार क्रिकेट ग्रामीणचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय दमदार स्पर्धा शूरवीर शंभूराजे चषक 2026 चा थरार. पुन्हा एकदा एक सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचलाय. टोटल 7 या आकड्यावरती, 7 धावा धावफलकावरती. मग आज ऑफिशियल पंच आपण जर पाहिलं तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात प्रशांत बांदिवडेकर. त्यानंतर लेग पंच प्रीतमजी पाटील सर आणि तिसरे पंच संजयजी भोईर. खरं तर हे 3 पंच ऑफिशियल या स्पर्धेसाठी आजच्या रात्रीमध्ये कामकाज करताना पाहायला मिळणार आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विलास कोहली आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय श्रेयश गरत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. पहा टाइम अलर्ट आहे आणि प्रत्येक बॉलवरती अतिरिक्त जर वेळ घेतलात तर कंपल्सरी तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज पुढचा बॉल इथे यॉर्क करण्याचा प्रयत्न. अप्रतिम बॉल हाताला गेलाय. सरळ चाललाय विकेट किपरच्या क्लोज मध्ये आलाय. डॉट बॉल
स्वप्नील सर, आपण पाहायला गेलं तर आमचे आदरणीय खरोशी ग्रामपंचायतचे दमदार सदस्य आदरणीय नितेशदादा पाटील यांच्याकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आलं विकेट हॅट्रिकसाठी. अगदी पाहायला गेलं तर दमदार स्पर्धा, दमदार आयोजकांचं मात्र उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. 3,000 रुपयाचा विकेट हॅट्रिकसाठी मात्र नितेशदादा पाटील आपण इथे उपस्थित असाल तर या आपले सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. इथे झेल पकडलाय अप्रतिम. बॅकफुटला गेले त्यानंतर इझी नसतं खरं तर असं झेल पकड आणि तशाच प्रकारचा झेल मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रसाद पाटील पहिला धक्का, टीम खारपाड्याला फलंदाज बाद. मधून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3,000 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजासाठी दिलं जाणार आहे. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहिली. P1चं पहिलं षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवरचं षटक म्हटल्यानंतर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, मग एक लॉंग ऑफ, एक मिड विकेटला इथे खोदून काढला बॉलला. स्टेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये ऑनसाइडला बॉल चालला, डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय, षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. 8 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला, टाइम अलर्ट असेल पण आपण देखील प्रत्येक बॉलवरती वॉर्न करा. जास्तीचा वेळ जर घेतला तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शूरवीर शंभूराजे चषक 2026. खर तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजही चारी ज्या स्पर्धेचे आयोजक आहेत एकाच ड्रेस कोड मध्ये आजही पाहायला मिळत आहेत. खर तर भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये या चारी आयोजकांची, मग त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचे देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या. मशेश्वर मोरा संघ, आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच विनर असेल, त्याच्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. मशेश्वर मोरा संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विनय पाटीलला आपण पाहणार आहोत. खरोशी संघाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली. विनय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा येताना आपण पाहिल्या. नगरपालिका यांकडून विनय सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. खर तर मी देखील या ठिकाणी थांबलो होतो. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली असती, परंतु कलेक्टिंग खराब आणि त्यानंतर इथे मात्र जीवनदान मिळतं. नॉट सेकंडच्या बॅटरला चांगला बॉल पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना मात्र बॉलला स्टॉप केलं. एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलं होतं आणि त्यानंतर इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, पकडला जाईल झेल. दुसरा धक्का, स्मिथ 11 खारपाडा संघाला फलंदाज बाद. खर तर आज नवनाथ स्मृती खेलमादेवी खरोशी बी या नावानं खर तर ही स्पर्धा ही संघाला खेळताना आपण पाहतोय. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. जयेश खरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. विनयला मात्र आपण जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट फेकताना पाहिला, तर नंतर विकेट देखील येताना पाहिली पुढच्याच बॉलवरती. आणि इथे मात्र दबाव खरं तर स्मिथ 11 खारपाडा या टीम वरती पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा गोलंदाज विनय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. आजही या स्पर्धेची चर्चा खरं तर भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. इथे ऑन साईडला भिरकवायचा होता बॉल, परंतु बॉल टेक ऑफ झाला ना, पडला तर नंतर थोडंसं वळताना देखील पाहायला मिळाला. अलीकडच्या काळामध्ये व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी हे प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं. मग कालच्या रात्रीमध्ये अक्षरशः फलंदाजाला करण घनसोलकर यांनी नाचवलं. फणस डोंगरी अगेन्स्ट तो सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल, हाही बॉल, याही बॉलला टर्न दिला. अजून एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. 4 षटकांचा सामना, 4 फ्रेश गोलंदाज इथून वापरले जाणार आहेत आणि कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळणार आहे विनायक यांच्या माध्यमातून. विनय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजून एक तिसरा चेंडू डॉट फेकलाय. कमालीची गोलंदाजी आणि खरं तर 5 चेंडू निर्धाव फेकलेत या स्पर्धेतील. खरं तर मेडन षटक इथे पाहायला मिळेल का? खरं तर एक मेडन षटक आपण पाहिलं होतं या स्पर्धेतील पहिल्या दिवशी, परंतु आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतो. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये लाऊडली अपील देखील केली गेली, परंतु इथे मात्र धाव घेण्यात आली या स्लेग बाजच्या स्वरूपात. ही धाव, परंतु मेडन षटक, अप्रतिम गोलंदाजी आणि एक विकेट देखील या षटकामध्ये येताना पाहायला मिळाली. धावफलक जर आपण पाहिलं तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय आणि त्याच्यामध्ये 2 विकेट्स येताना आपल्याला पाहायला मिळाले या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये देखील 1 विकेट आपण पाहिली, या षटकामध्ये 1 विकेट, 2 विकेट्स येताना पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पाहायला गेलं तर करोशी गावाचे दमदार एक नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, ज्यांच्याकडे माजी सरपंच राहिले गेलेले आहेत ग्रामपंचायत करोशीचे आणि भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत घरत साहेबांचे ते शुभागमन होताना मात्र पाहायला मिळतोय. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आदरणीय भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबर वैकुंठ दादांच्या अगदी निकटवर्तीय आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी करोशीसाठी मात्र उत्तम काम करणारे आणि माजी सरपंच म्हणून पद सांभाळत असताना गावासाठी नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय चंद्रकांत घरत साहेबांचा शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया मात्र क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. सहर्ष स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया गोड सारं कौतुक. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सत्यजित पाटील. पहा, खरं तर यंदाचं सीझन खरोशी संघानं खूप सारं गाजवलंय. मग अनेक साऱ्या स्पर्धा देखील जिंकल्यात आणि याही स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणं. खरं तर 2 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 9 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. सत्यजित गोलंदाजी मार्कवरती. नावातच जीत आहे, परंतु इथे जीत प्रमाणे गोलंदाजी केली जाईल का? 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आमचे आदरणीय निलेश दादा घरत खारपाड्याचे याही आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांनाही विनंती करेन की या आपली जागा प्रेक्षकांमध्ये नव्हे तर अतिथी कक्षामध्ये आहे. आपल्यालाही मात्र आयोजकांकडून असं स्नेह इथून मात्र आमंत्रित केलं जाते. मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत केलं जाईल. आदरणीय निलेश दादा घरत खारपाडा यांनाही आम्ही विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल. षटक क्रमांक 3. इथे वेगवान बॉल चाललाय सरळ. पुन्हा एकदा विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये पहिलाच बॉल अप्रतिम यस्टर वरतून ट्रॅव्हल होत असताना बॉलला आपण पाहिलं आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी. पहिल्या डाबामध्ये टॉस जिंकत खऱ्या अर्थानं इथे क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी. इथे खूपच चेंडू बाहेर फेकला. यस पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल चा इशारा पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर योग्य पद्धतीने हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. तदनंतर इथे मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळाला. ते सरळ चेंडू सरळ चालला. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि आता देखील एक धाव येताना पाहायला मिळतील. एक वादच्या स्वरूपात धावफलकावरती टोटल 11 धावा येताना पाहायला मिळतात.
इथून स्मिथ 11 खारपाडा या टीमला हात खोलावे लागतील, कारण या मॅच मध्ये पाहिजे तितकं टोटल जर इथे उभारायचं असेल ना, तर मात्र आता मोठे फटक्याची नितांत गरज आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा खूप सारे प्रेक्षक या वाहिनीवरती या स्पर्धेला एन्जॉय करतायत. त्यांना एकच कळकळीची विनंती असेल की आपल्या मराठी माणसाचा हक्काचा चॅनल आहे आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. मित्रांनो, खऱ्या अर्थानं ज्या येणाऱ्या स्पर्धा या चॅनलवरती कव्हर केल्या जातील ना, हे पहिली नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती असेल. इथे चांगला बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना बॉलला आपण पाहिलं, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केला जाईल का? चांगला थ्रो या ठिकाणी जरूर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळतील. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक आता टोटल 13 वरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. याही षटकातील अजूनही आपण जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक असतील. मग नितेश पाटील रावे खर तर आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निकेत आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. अनेक साऱ्या स्पर्धा त्यांना देखील कव्हर करताना आम्ही पाहतो. मग आरजे ट्रॉफी बॉक्स क्रिकेटची एक मोठी स्पर्धा नुकताच संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील निकित पाटील रावे यांना आम्ही पाहिलं होतं. तिथे देखील तेच तर बॉल मात्र सरळ चालला, विकेट किपरच्या क्लोज मध्ये आला डॉट बॉल. 13 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन स्थिरावलाय. मोठ्या संख्येने खरोशी गावाचं देखील पाठराखी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून एक सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु काय घडतंय इथे? रनआउटची विकेट मिळेल का? हो, यस. आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न बॅटरनं जरूर केला, पण तो रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली. पंच स्ट्राईक रोटेट झाले का हे चेक करायचं आहे का? यस, स्ट्राईक एंड वरती बॅटर रनआउट झालाय का हे चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचाच्या टीव्ही अंपायरची मदत घेताना संजय भोईर सरांना आपण पाहतोय. जरूर चेक केलं जाईल. थोडाच वेळेला डिसिजन हा मैदानाच्या आतमध्ये दिला जाणार आहे. नितेश पाटील खर तर ग्रामपंचायत सदस्य खरोशी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आम्ही करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. खर तर आपलं सहर्ष स्वागत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद आहे आणि इथे मात्र स्ट्राईक एंडचा फलंदाज आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. श्रेयश एक धाव इथून काउंट केली जाईल आणि धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 14 धावा. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर नीरज मोरेला आपण पाहणार आहोत. नीरज मोरे स्ट्राईक एंड वरती 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आणि 14 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. इथे काय घडतं? अजून एक चांगला बॉल आणि इथे तिसरं षटक देखील संपलं गेलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 3 गडी बाद 14 धावा. यस, टाइम मलडा आणि 3 षटके या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, खर तर टायमर आमचा सेट होता आणि तब्बल 18 मिनिटं या ठिकाणी घेण्यात आलेत. त्याच्यामुळे चला सामना सुरू करा.
पण इथून तुम्ही 18 मिनिटं 3 षटकांची तुम्हाला दिली होती ती तुमची समाप्त झालेली आहेत. आता इथून हा षटक तुम्हाला 5 मिनिटामध्ये पूर्ण करायचा आहे. कृपया दक्षता घ्या, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. हा टेनिस क्रिकेट जसं बदललं गेलं ना तसं खेळाडूंनी बदलणं खूप महत्त्वपूर्ण आहे. आयोजक अगदी खूप मेहनत घेत असतात आणि चांगला चांगला क्रिकेट तुम्हाला मिळावं त्यासाठी मात्र परिपूर्ण प्रयत्न करत असतात. तुमचं सहकार्य हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. लगेचच आपण मी विनंती करेन की आपण सामना चालू करायचा आहे. धन्यवाद. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं अंतिम षटक इथून येणं बाकी आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दशरथ पाटील. षटक क्रमांक 4. फर्स्ट बॉल. इथे ऑन साइडला बॉलला टर्न केलंय, बॉलला पाठवलंय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीनं आता धावफलक 20 वरती जाऊन पोहोचलाय. पहा जो सलामीचा खरं तर फलंदाज आहे ना, त्यांनी मात्र 6 चेंडू इथून डॉट खेळला होता आणि 7व्या बॉलवरती षटकार आलाय. 20 धावा धावफलकावरती. इथे बॉल हवेत, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. वॉट एफर्ट्स. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सर्व काही इथे झोकून देत असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाला आपण पाहिलं. मग ग्रीन ग्रास हे मैदान आणि सर्व क्षेत्ररक्षकांसाठी खरं तर पोषक असं मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. निलेशजी घरत साहेबांच्या माध्यमातून इथे पारितोषिक आलंय. कुठल्याही बॅटरने लगातार जर 3 षटके ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आणि त्यानंतर नितेश दादा पाटील सदस्य खरोशी यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी दिलं जाईल. इथे ऑनसाइड मध्ये पुन्हा एकदा आणि इथे काय घडलंय, क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पहा सन्मानजनक स्कोअरकडे वाटचाल आता करतोय स्मिथ 11 खारपाडा हा संघ. कारण इथून धावा येत नव्हत्या आणि आता धावा येऊ लागल्यात. या षटकामध्ये 2 षटकार. पहा खरं तर क्रिकेटमध्ये कधी काय घडेल ना याचा नियम नाही. कारण 3 षटकामध्ये 14 होत्या आणि या गोलंदाजानं 3 बॉलवरती टोटल 15 धावा दिल्यात. सर नितेश दादा पाटील यांनाही आम्ही आदरपूर्वक विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत केलं जाईल. ग्रामपंचायत सदस्य करुशीचे आदरणीय नितेश दादा पाटील यांनाही विनंती केली जाईल की आपण आपल्यालाही सस्ने निमंत्रण मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती. नगरपालिका यांकडून पुढचा बॉल 29 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा फिरून करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, डिस्टन्स क्लिअर केला जाईल का, पकडला जाईल झेल. आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज OUT आउट. आगमन झाले त्यांचे करूया सहर्ष स्वागत. स्वप्नील पवार सर, पाहायला गेलं तर अशी क्रिकेट चाहते खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे संतोष मामा, या आपलंही सहर्ष स्वागत केलं जाईल. खर तर संतोष मामा नसले ना
तर एखादी स्पर्धा कुठेतरी अधुरी देखील वाटते. कारण जेव्हा जेव्हा संतोष मामा असतील ना, तेव्हा तेव्हा मात्र प्रेक्षकांना हा आनंद मिळत असतो. आणि एक डान्सिंग प्रेक्षक म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली. वेलकम संतोष मामा, आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी धावफलकावरती टोटल जर आपण धावा पाहिल्या 29 धावा. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही पहिल्या सत्रातील आपण जर पाहिलं तर एक चेंडू शिल्लक असेल आणि 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, या षटकासाठी भरपूर वेळ घेतला गेलाय. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, जल डॉप आणि त्यानंतर इथं एक सिंगल इथं पाहायला मिळेल. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि धावफलकावरती टोटल जर आपण धावा पाहिल्या ना तर 30-31 टार्गेट. चला सन्मानाकडे, आपण विशेष सन्मानाकडे वळूया. शुभ सन्मान घेतले जातील. आपण पाहायला गेलं सातत्याने हे नाव चर्चेत राहिले गेलेलं आहे आणि आमच्या बरोबर सातत्याने अगदीच नेहमीच बरोबर राहिले गेलेले नाव आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार उपाध्यक्ष पेन तालुक्याचे आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत खरुशीचे माजी सरपंच आदरणीय चंद्रकांत दादा घरत साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमच्या आयोजकांना, दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय या स्पर्धेच्या आपण पाहायला गेलं तर जगदीशदादा पाटील, संजय गरज साहेब, लियादर म्हात्रे साहेब, निशाकर गरज साहेब यांचं एक उत्तम आयोजन. चर्चा राहिली रायगड जिल्ह्याच्या पटलावरती क्रिकेटच्या आणि या चारही जणांच्या शुभहस्ते इथे मात्र आदरणीय चंद्रकांत गरज साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. ग्रामपंचायत खरोशीचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच आपल्याला पाहायला मिळतात. चंद्रकांत गरज साहेबांचा शुभ सन्मान, मायचोपदा शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ इथे मात्र दिला जातोय आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून इथे मात्र आपण पाहायला गेलं तर सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यानंतर विनंती करेन रत्नाकर ठाकूर साहेब जिते यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय रत्नाकर ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान. तोपर्यंत मी आदरणीय आमचे चंद्रकांत गरज साहेबांकडे जाईन. निशाकर साहेबांना विनंती करेन आपण यायचा इथे या. निशाकर सर, चंद्रकांत दादा, सामना चालू करायचा, टायमर ऑन केला जाईल. चंद्रकांत दादा, आपण बराच प्रवास पाहिला, मग राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा तुमचं काम आम्ही पाहिलं गेलंय. भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा पेन तालुक्यामध्ये तुमचं उत्तम काम आहे. आज क्रिकेटच्या भरपूर साऱ्या स्पर्धा पेन तालुक्यामध्ये होत असतात. रायगड जिल्ह्यामध्ये अगदी गल्ली गल्लीमध्ये मात्र गावागावामध्ये स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतात. परंतु आम्हालाही आज वाटलं पेन तालुक्यामध्ये चर्चा या स्पर्धेची होताना पाहायला मिळते. आमचे सर्व आयोजक आणि या स्पर्धेविषयी काय तुमचं मात्र मत असेल? स्पर्धेविषयी मत मांडण्याच्या अगोदर माझे मित्र निशाकर घरत, संजय घरत, म्हणजे आमचे मामाचे चिरंजीव सरपंच जिते आणि जगदीश शेठ भाई, ह्या चौघाही जो आयोजन केलं तो चांगला आहे. त्याच्याबद्दल मी थोडं वेळानं बोलल. आत्ता इथं मॅच बघण्यासाठी आलोय. त्याच्या मॅचसाठी एक योगायोग असा आहे, काय निशाकर घरत, संजय घरत यांची टीम आणि माझी खरुशी टीम, ह्या दोघांचाच आम्हाला आयोजकवाल्यांना आणि पाहुण्यांना मॅच बघायला भेटतोय. हा सुद्धा आनंदच आहे. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे, कोण जिंकल कोण हरल याच्यापेक्षा प्रत्येक माणूस आपली टीम कशी जिंकल हेच मनात अपेक्षा करतो. त्या गटात तुम्ही आहात आणि मी तसाच आहे. मलाही माझ्या गावची टीमचा अभिमान आहे, जिंकल असा वाटतोय. तुम्हालाही तुमचे गावचाही असतो. पण कसं आहे, खेळाडू कागदावर टीम मोठी छोटी काही नसतो. एक दोन खेळाडू खेळले तर खेळ चांगला होऊन ते रन्स होतात आणि समोरच्याची एका दोघांची गोलंदाजी जर चांगली पडली तर विकेट पडून विकेट घेतात. म्हणजे खेळ हा असा आहे, कागदावरची बलाढ्य टीम नाही. तुम्ही क्रिकेट रसिक आहे. संजय भाई तर त्याचा मास्टर आहे, रिटायर, मला वाटतं 40+ प्लेअर आहे आता. कारण संजय घरत हा खारपाडा टीमचा मेन कप्तानच असायचा. कारण मलाही लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. मी लव्ह स्टार ग्रुपमध्ये असायचो जित्यामध्ये. त्याचं JK पाटील, सुभाष ठाकूर, बरेच असे प्लेयर असायचे, त्यांच्यात मी खेळलोय, त्यांच्यात राहिलोय. क्रिकेटची मला त्यापासूनच आवड आहे आणि क्रिकेट कुठं असेल तर मी जातो. गावची टीम असेल तर आवर्जूनच जातो. पण आता आयोजन संदर्भात बोलायचं झालं
तर मी इथं बऱ्याच मॅचेस बघितल्या आहेत, इथं बऱ्याच वेळेला आलेलो आहे, पण मला ह्या वेळचा वेगळाच आयोजन आहे. तुम्ही मेन म्हणजे तुमच्या चषकाचा जो नाव ठेवलात, छत्रपती शूरवीर संभाजी महाराज, हा जो नाव आहे ना, हा तुमच्या आयोजनापेक्षा तुमच्या टुर्नामेंटला हा नावानेच पहिला उठाव आणलेला आहे. हा नाव जरी बघितला तरी अंगावर शारे आणि अभिमानाने ये फुलतं आपला, आणि तुम्ही तोच नाव ठेवल्यामुळं खरोखर हा महाराजांच्या नावाचा चषक आहे असं वाटेल सर्वांना. दुसरी गोष्ट, इथं जे केलंय, मागचं जे हे केलेलं आहे तुम्ही, हा, ते सहसा कुठं क्रिकेटच्या याला बघायला भेटलं नाही मला आजपर्यंत. म्हणजे तोही नावाप्रमाणे तुम्ही तेही राखलं. तुमचा याबद्दल हे आयोजनाचं चांगलं आहे. दुसरी गोष्ट, बाउन्सर वगैरे ठेवलेत, आणि बक्षीस मला समजली स्कूटी आहे, सायकल आहे, अंगठी पण सोन्याची आहे. एवढ्या भरमसाठ बक्षिसे ठेवल्यात. खरोखर आपल्याकडच्या तरुण पोरांना, क्रिकेट रसिक प्लेयरना ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या फार कमी ठिकाणी मिळतात. ह्या पनवेल, उरण, कल्याण, ठाणा, इकडं बदलापूर वगैरे ह्या साईडला मिळतात, पण आपल्याकडे याची वानवा आहे. आपली पोरं खेड्यापाड्यातून येतात, क्रिकेट बघायलाही पोरं लोक असतात, पण पैसा किंवा ह्या गोष्टी आपल्या लोकांना फार कमी भेटतात. माझ्या भावाचा मेवना, त्यांनी एका वर्षाला 8 मोटरसायकल घेतलेला. वाकलन टीममध्ये एकच घरची टीम आहे, फक्त एकच वेगळा आहे त्याच्यात गावातला, केतन म्हणून. हा, ऋषी भोईर हा माझ्या सख्या भावाचा मेवना, माझ्या मिसेसला भाऊबीज करतो. त्यांनी 1 का 1.5 वर्षापूर्वी 8 मोटरसायकल घेतल्या. त्याला मी विचारलं का बाबा एवढ्या मोटरसायकल केल्यास काय, सगळे विकल्यास का? तो बोलतो नाही, एकच मोटरसायकल त्यांनी ही केली, बाकी 2-3 नातेवाईकांना दिल्या, त्यांना दोघांना आवडला आणि त्यांना एक ठेवली. आणि टीममध्ये गरीब 2 मुलं होती, गरीब 2 मुलं मोटरसायकल त्यांना तिथले तिथं त्यांनी भेट दिल्या. म्हणजे अशी पुढं लाखाची मोटरसायकल एखाद्या प्लेअरला भेट देतय, हा मी पाहिलेला नाही. तर क्रिकेट असाच असतो, क्रिकेट हा मोठा मन करून खेळला जातो. आपण जेवढं चांगलं खेळाल, जेवढा सन्मान कराल, तेवढा आपलं नाव पुढं जातोय. तर क्रिकेट खेळाडूमध्ये आपल्याकडे ही टायमिंग ही फार गोष्ट कमी आहे. याच्यावर मला वाटतं तुम्ही सगळे मिळून एखादी असोसिएशन बनवा आपल्याकडं. कारण कधी मॅचीच्या उद्घाटनाला गेलो, 9चा मॅची सांगतात ना, 12 वाजता होते सकाळचा. तर आपल्यावर याचा जरा वाचत आहे, म्हणजे काहीतरी तुमच्या आमच्यासारखी एकत्र येऊन एक दिवशी याच्यावर चर्चा करूया. आणि हा, रायगडमध्ये बोलण्यापेक्षा नाही, आपल्याकडे मी पूर्व भागात पण जातोय टाइम टू टाइम. जर अंपायरने बोट उंच गेला ना तर प्रश्न विचारत नाही. तर त्याच्यात तुम्ही थोडं लक्ष टाका. आणि खरोखर तुमचं आयोजन आहे ना, मी बघितल्यापैकी सर्वात बेस्ट आयोजन आहे. खरोखर मी तुम्हाला धन्यवाद देतो चारही आयोजकांना, आणि मला बोलायला 2 शब्द दिल्याबद्दल तुमचा आभार आहे. धन्यवाद. अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आपण मत ऐकलेलं आहात ते आदरणीय चंद्रकांत गरज साहेबांचं, आणि धन्यवाद. जाऊया आपण मॅचकडे. अगदी दुसऱ्या तत्पूर्वी अतिथी मंचकावरती सन्माननीय नितेश दादा पाटील यांची उपस्थिती खरं तर आपण पाहतोय. ग्रामपंचायत खरोशीचे विद्यमान सदस्य, यंग अँड डायनामिक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे नितेश दादा पाटील. खरं तर दरवर्षी सदस्य चषकाचे लाडके आयोजक मी विनंती करेल निशाकर दादा यांना की त्यांच्या सन्मानाकडे आपण वळूया. नितेश दादा पाटील यांचा विशेष सन्मान या अतिथी मंचकावरती संपन्न होईल. यंग अँड डायनामिक नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, सदस्य चषकाचे लाडके आयोजक, दरवर्षी गोविर्लेच्या क्रीडांगणावरती खरं तर त्यांची स्पर्धा आम्ही पाहतो. खूप चांगलं आयोजन खरं तर त्यांचं राहिलंय. नितेश दादा यांचा हा सन्मान पहा, खरोशी संघ या ठिकाणी लढतोय आणि त्यांच्या वतीने पारितोषिक अर्थातच सलगच्या 3 सिक्सरसाठी आणि सलगच्या 3 चौकारासाठी तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तदनंतर पुढील सन्मान आपण घेतोय रत्नाकर दादा ठाकूर जिते दादांचा आपण या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करूया. मॅच कडे जाऊया आपण. वॉल रूम मध्ये थोडी खलबल सुरू आहे. पुढील सन्मान असेल निलेश घरत खारपाडा दादांचा हा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. गेस इट्स अ गॉड पाहुण्यांचा सन्मान भारतीय संस्कृतीनुसार
उपस्थित राहिलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान आपण होत असताना पाहतोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपण करतोय. खरुशीच्या पाठीराखाने एक विनंती आहे, थोडं रोप पासून दूर राहा. रोप पासून थोडं दूर राहायचं आणि डगआउट मध्ये बसा. तो डगआउट खेळाडू कक्ष तुमच्यासाठी बनवलाय. निर्णय येईल, टेन्शन घेऊ नका. खुर्च्या आहेत तिकडे, त्यांना उठवा, तुम्ही तिथे बसा. वॉल रूम मध्ये रनआउट साठी फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. आजच्या रात्रीत जनवलीचे सुपुत्र, आमचे अगदी निकटवर्तीय मित्र, मराठी भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे, पनवेल उरण मधील मोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला जे कव्हर करतायत, रुपेश पाटील सरांचा आवाज आणि तदनंतर आमचे परम मित्र पैन फणस डोंगरीचे स्वप्नील पवार यांचा आवाज तुम्ही आजच्या रात्रीत ऐकणार आहात. डिसिजन पेंडिंग असेल, महत्वाचा निर्णय. तत्पूर्वी खारपाटा टीमला विनंती आहे, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. रुपेश दादा घरात उत्कृष्ट खेळाडू आहेत, 40+ आहेत. मोस्ट वेलकम. तर त्यांची स्टाईल जबरदस्त आहे. आणि संजय दादांचे चिरंजीव वंश घरात आणि खर तर रायगडमध्ये बाहेर देखील कराटे खेळण्यासाठी ते जात आहेत. एकच फाईट आणि वातावरण टाईट. वंश घरातला आपण पाहतोय. वेलकम वंश. आमचे आदरणीय संजय दादा घरात. स्लाइटून फलंदाज सेफ असतील. येस सर परमेश्वर. जरूर खेळाडू सेफ असेल. जाऊया आपण मॅच कडे. गणपती बाप्पा मोरिया, मंगळमूर्ती मोरिया. आणि इथून मात्र मॅचला सुरुवात होत असताना पाहिला गेला तर बॅटला ब्रश झालाय. हा रनआउटचा विकेट बराचसा मात्र इथून तिसऱ्या पंचांना शोधाशोध करावी लागली, पण तो शोधाशोध करत असताना मात्र तिथे काही सापडलं नाही. त्याच्यानंतर गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी साकारत थोडासा स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि पकडला गेला पहिला विकेट. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. फलंदाज दशरथ पाटील बॅक टू द गाठ. एकतीस धावा बनवल्या गेल्यात. 30 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 31 धावांची गरज. निकेत पाटील आमचे राव्याचे मुख्याध्यापक होता होता राहिले गुणलेखक बनले. आज उत्तम गुणलेखक म्हणून आमच्या समवेत ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून 31 धावा कशा पद्धतीने बनले जाते. साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीमच्या आणि या चॅनलचे सर्व चंदू वाघमारे सर, प्रेम वाघमारे आमचे आणि पूर्ण त्यांची टेक्निकल टीम आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. खूप मेहनत या चॅनलने घेतली आणि एक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडनं कव्हर केल्या जातात. प्रीतम पाटील, संजय भुईर, प्रशांत बांदिवडेकर आमचे कॅमेरामन. चांगला गॅप शोधून काढली आहे. तिथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. व्यास कोळी आहे तिथे. धावा वाचवल्या, सेव्ह केल्यात निश्चित मात्र आपल्या संघासाठी. आणि बघता बघता धावा इथे कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्या 2 धावा, 4 धावा धावपलकावरती मात्र लागल्या जातात. आपण पाहायला गेलं तर नवीन फलंदाज रोशन पाटील मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर जो मात्र डगआउट मधून मिळालेला संदेश पाहितून टीम बॅटिंग खरोशी टीम आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. तिथेही गॅप शोधून काढली. तिथेही मात्र व्यास कोळी आहेत. मिडॉन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं. हो, तिथे मात्र थोडासा खराब लेझी थ्रो पाहायला मिळाला. त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेला. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मात्र चप्पल आणि 2 धावा मात्र पूर्ण होताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या 2 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 6 धावा. 19 बॉल मध्ये 25 धावांची गरज. आयोजक येऊन तुम्हाला बसवतील नाही तर डगआउट मध्ये बसायचं आहे. जे प्लेइंग 11 11 मध्ये आहेत त्यांनी डगआउट मध्ये बसायचं आहे. तुमची धाकधूक आम्हाला माहिती आहे. फासल्या फासफूस आमच्या पण होत आहेत. त्यामुळे तुम्ही विनंती करेन डगआउट मध्ये बसा, कारण ही स्पर्धा नियमावलीमध्ये चालणारी आहे. थोडासा बाहेर ठेवला गेलाय आणि या डॉट बॉल आलाय. प्रेशर तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. जरूर एका बाजूला पाहायला गेलं तर मनोज स्मृतिक
केळंबा देवी खरोशी बी टीम त्यांच्या विरोधामध्ये स्मिथ 11 खारपाडा. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6 धावा. आता येणारे 18 बॉल आणि 25 धावांची गरज. काय दमदार योजनेचं उत्तम उदाहरण. तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना आपण पाहायला गेलं तर शूरवीर शंभूराजे चषक आकार माजला आणि पाहायला गेलं तर पेन तालुक्याच्या पटलावरती एकत्र येऊ नका, नंतर पेनल्टी दिली जाईल. एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. मॅच क्रुशल आहे. एक एक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि जर का एक खेळाडू आतमध्ये घेतला तर तुम्ही संकटामध्ये येऊ शकता. त्यामुळे विनंती करेन, आम्ही पहिल्या दिवशीही मोठमोठ्या टीम नाही, कालही मोठमोठ्या टीमना आम्ही पॅनल्टी दिलेली आहे. 12वा खेळाडू डगआउट मध्ये न बसणारे खेळाडूंना टायमर तुम्ही टायमिंगचा प्रॉपर वापर केला नाहीत तर, पंचांबरोबर वाद घातला तर, या सगळ्या टीमवरनं काल तुम्ही पाहिलं तर ग्रामीणचा मोठा लॉट होता, तिथेही आम्ही पेनल्टी दिली. कारण आयोजक तेवढे दमदार आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे या क्रिकेटला चांगल्या पद्धतीने कशा पुढे न्यायचं ते. त्यामुळे मी विनंती करेन की आपण टायमिंगचा परिपूर्ण वापर करा. नियमावलीमध्ये मात्र क्रिकेट खेळा. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. येणारे 18 बॉल आणि 25 धावांची गरज. चर्चा करत होतो शूरवीर शंभूराजे चषकाची. आपण पाहायला गेलं तर एक चर्चा होताना पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलं तर दुश्मी ग्रामपंचायतचे दमदार सदस्य निशाकर घरत साहेब, संजयजी घरत, लीलाधर म्हात्रे साहेब, जगदीशजी पाटील, वेल एज्युकेटेड ऍडव्होकेट आमचे आहेत. या सगळ्या 4 जणांनी मिळून मात्र ही स्पर्धा संपन्न केली. म्हणतात ना, 2 दिल मिलते है तो होता है प्यार, परंतु हे 4 दिल एकत्र आलेत आणि 4 दिलानं मात्र अप्रतिम आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारलं गेलंय. दमदार आयोजन. गडाचं स्वरूप मात्र या मुख्य व्यासपीठाला आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 18 बॉल आणि 25 धावांची गरज. 6-6 ओव्हरची मॅच झाली असती. एवढा वेळ तुम्ही 4 षटकांमध्ये खर्च करत आहात. वारंवार सांगितलं जातोय, ही कॅप्टनची कस आहे ना. कॅप्टनचा दर्जा असावा लागतो आणि तो दर्जा आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमकडे तेवढे चांगले दोन्ही कॅप्टन पाहायला मिळतात, दोन्ही खेळाडू पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि 25 धावांची गरज. शपल झाले. क्लास मात्र पाहायला मिळाला. निहारलंय, पालकलंय, ओळखलंय, सत्वर तत्पर उत्तर देत बॉल सीमा रेषा पार 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 पार.
मनोज स्मृती किरंबा देवीस आपण पाहायला गेलं तर करोची टीमनं मात्र ज्या पद्धतीनं रिफ्लेक्शन येतो त्याचा 13 धावा, तेरीतून 13 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. मॅच बनली गेली. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर गोलंदाजीचा टप्पा आहे ना तो अप्रतिम आहे आणि तो गोलंदाजी करत असताना ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 11 धावांची गरज. 12 बॉल 11. चला टॉस साठी मी इथे महेश्वर मोरा टीमला विनंती करेन की आपण उपस्थिती आम्हाला दर्शवायची आहे. जो संघ जिंकणार आहे तो संघ, चला 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचा आहे. जो संघ मात्र जिंकणार आहे तो संघ मात्र इथून महेश्वर मोरा टीम बरोबर खेळणार आहे. तरी महेश्वर मोरा टीमला विनंती करेन की कॅप्टन आपण इथून इथे येऊन उपस्थित राहायचं आमच्या व्यासपीठावरती. चला मध्ये मात्र हा रंगला गेलेला शूरवीर शंभूराजे चषकाचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. करून दाखवलंय ओ लेट पण अगदी थेट. आदरणीय निशाकर घरत साहेब असतील, संजयजी घरत असतील, लीलाधर म्हात्रे साहेब असतील आणि ऍडव्होकेट आदरणीय जगदीश दादा पाटील हे 4 जणांनी मात्र अगदी पाहायला गेलं तर अप्रतिम असं उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि या 4 जणांचे मुख्य आयोजकांचे आमचे परम मित्र आपल्याला पाहायला गेलं तर करोशी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच महेश दादा पाटील आणि दुरशेल ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दशरथ दादा गावंड यांची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसला, टायमिंग प्रॉपर नाही आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करत बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळत आहे. जजमेंट चुकलाय तिथे आणि बघता बघता इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. असा ट्राय तुम्हाला करावा लागेल कारण तुमच्या बँक अकाउंट मध्ये अगदीचाच कमी बॅलन्स आहे. आता इथून खर्च करताना तुम्हाला मात्र परिपूर्ण विचार करावा लागेल. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. येणारे 11 बॉल आणि 9 धावांची गरज. सगळ्या क्रीडा रसिकांचं सुद्धा करूया सहर्ष स्वागत. किरकी घेतली, पिरकी घेतली, बॉलला मात्र फांड लेग मध्ये मात्र भिरकावून दिले. तेवढा अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे आणि झेल शेखर यांच्याकडनं पकडलं गेलं, प्राप्त करून दिली विकेट. इथे मात्र गोलंदाज गजानन ठाकूर यांनी आणि फलंदाज बाद होतील. महत्वाची विकेट. प्रसाद पाटील बॅक टू द आउट. आता येणारे बॉल असणार आहेत 11, 10 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. देवी करोशी बी टीम आणि दुसऱ्या बाजूला स्मिथ 11 खारपाडा. आता खारपाडा म्हटल्यानंतर आमच्या आयोजकांची टीम आहे, त्यांची धाकधूक वाढली आहे. त्यांनाही वाटतोय की आमचा संघ जिंकावा, परंतु त्या एका बाजूला आपण ऐकलं तर ते म्हणतात की खरोशी जिंकली तरीही चालेल कारण आयोजन आमचं आहे, दोन्ही संघ आमचे आहेत. हा प्रेम आयोजकांचा आपल्याला पाहायला मिळतोय, मग खरोशी किंवा खारपाडा. परंतु इथून काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळतोय. कंजूशी गोलंदाजी करावी लागेल ना इथे. चांगला खेळ तुम्हाला इथे करावा लागेल. भरपूर अनुभव आहे इथे. अनुभवाचा परिपूर्ण वापर इथे गजानन ठाकूर यांना करावा लागेल. एक एक धाव सोन्याच्या भावाप्रमाणे इथून तुम्हाला जपावी लागेल. तसा सिलेंडर मिळत नाही ना सध्या. सिलेंडरची किंमत आता सगळ्यांना समजली आहे, तशी एक एक धावेची किंमत आता इथे टीम स्मिथ 11 खारपाडाला समजली आहे. गजानन ठाकूर ऑन फायर. काय गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता इथून बॉल गणित समीकरण बदललीत. 9 बॉल मध्ये 9 धावांची गरज. कुणाल पाटील यांच्याकडनं संकेत मात्र यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. फटका फसलाय. जजमेंट आहे तिथे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल
आता कोणती चुकी करणार नाहीयेत विलास कोळी. कोळीने मात्र झाला पसरला हाताचा पिसारा. पिसाऱ्यांमध्ये झैल पकडला गेलाय. फलंदाज बाद. बॅक टू द गाउट परतावा मात्र गोल्डन डकचा शिकार. पोटी प्लस चे पेन तालुक्याचे अध्यक्ष आणि एक सर्व उत्कृष्ट खेळाडू पोटी प्लसचे म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं सतीश पाटील यांनाही आम्ही विनंती करू की या आपण इथे आला असता तर आपलं सरचं स्वागत. परंतु या शूरवीर शंभूराजे चषकासाठी त्यांच्याकडनं ही भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेत. एक स्टार खेळाडू पोटी प्लसचे म्हणून सातत्याने चर्चेत राहिलेत आदरणीय सतीश पाटील सर यांच्याकडनं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा. लोअर फुल टॉस बॉल तिथे थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पकडला गेलाय. एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतोय. आकार माजलाय. 8 बॉल मध्ये मात्र आता विजयासाठी गरज 7 बॉल मध्ये आता विजयासाठी गरज आहे 8 धावांची. कुणाल पाटील आमच्या समवेत इथे जोडले गेलेले. त्यांच्याकडनं मात्र जर का इथून षटकार लगावला तर करोशीचे आमचे कुणाल दादा पॅकर आपल्याला पाहायला मिळणार. कुणाल दादा पाटील यांच्याकडनं मात्र 500 रुपयाचं षटकारासाठी मात्र प्राइज आले. आता मात्र बॉल गणित समीकरणं बदलली गेलीत. हा बॉल आहे ना हा बॉल खूप महत्वपूर्ण आहे. भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. पॉइंटला खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर वरना डीप मध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षकाची सजावट इथे मात्र पाहायला मिळाली मात्र इथे एकच धाव. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 धावांची गरज. 7 धावांची गरज. 6 बॉल 7. कोण जिंकणार? सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येणारे मात्र बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. एका बाजूला मात्र खरोशी तर दुसऱ्या बाजूला आहे तो खारपाडा आणि खरोशी. आयोजक मात्र हाताचे घडीव घालून आहेत. त्यांना माहिती आहे की आपल्या गावाचा सामना आहे. एका बाजूला पाहायला गेलं तर इथे माहिती आहे पैसे किती मिळणार ना. 2 गावातला मधला गाव. आमचे सरपंच आदरणीय लीलाधर म्हात्रे साहेब जितेचे आणि त्यांच्याकडनं पाहायला गेलं तर त्यांची धाकधूक आहे. त्यांना वाटतं की ठीक आहे कोणी जिंकला तरी चालेल. इथे मात्र संजय सर बोलतात नाही इथे मात्र आपला खारपाडा जिंकला पाहिजे. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर आमचे आदरणीय निशागत हे हो तेही त्यांची धाकधूक वाढले. त्यांच्या चेहऱ्यावरनं जाणवते हे गावावरचं प्रेम आहे. आणि खरोशी टीमचे आमचे दमदार सरपंच बसलेले आहेत महेशदादा पाटील आणि त्यांनाही वाटतोय की खरोशी टीम जिंकावी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं चंद्रकांत गरज साहेब आहेत. त्यांनाही वाटतोय खरोशी टीम जिंकावी. आता कोणाचंही इथून मात्र प्रार्थना ऐकली जाईल ना ते पाहणं गरजेचं आहे. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कसं कधी काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. अल्टी पलटी गेम करावा लागेल तुम्हाला. आणि पाहायला गेलं तर इथून मात्र बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 6 बॉल 7 ची गरज. समीकरण पहा काय मॅच बनली गेले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अंतिम षटकासाठी. जयेश घरत स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतो. त्याच्यावरती परिपूर्ण जबाबदारी आहे. रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंडला. जयेश घरत पहिला बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं मात्र ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तिथे होताना पाहायला मिळतंय. सर्व आयोजन कमिटी आणि इथे पाहायला गेलं तर आपण या शूरवीर शंभूराजे चषकासाठी अजूनही SRPF मध्ये असणारे आमचे आदरणीय चेतन कोळी यांच्याकडनं मात्र ही स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते आणि खूप साऱ्या शुभेच्छा इथे मात्र आल्या. ऑन ड्युटी आहेत आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा आमचे परमेश पाटील सरांचे मित्र आणि त्याचबरोबर शूरवीर शंभूराजे चषकासाठी मात्र शुभेच्छा इथे मात्र पाहायला मिळालं. इथे मात्र बॅकवाटर जर मात्र ढकलून दिलं. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. एक धाव मात्र पूर्ण. दुसरीचा प्रयत्न
बघता बघता 2 धावा तिथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. शेखर मुंबईकर चतुर आहेत तिथे. आता मात्र 4-4 म्हणजे 4 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल आणि एखादा विकेट मात्र कमबॅक करू शकतोय स्मिथ 11 खारपाडा. तर इथून मात्र एखादा मोठा फटका मॅच मात्र पूर्णपणे समाप्त करू शकतोय टीम खरोशी. 31 धावांची गरज होती. 4 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. फटका खेचलाय तिथे मात्र पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चाललाय सीमा रेषा पार पार पार. विजयी सिग्नेचर करणारा हा मात्र येतोय षटकार फलंदाज रोशन पाटीलच्या सचिन ठाकूरच्या बॅट मधून. तोपर्यंत जाऊया आपण